जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. अ, प्रभू आपण म्हणजे आतापर्यंत आपण बघत आलेलो की या भौतिक जगामध्ये म्हणजे आसक्तीसाठी किंवा लाईक लोकांच्या म्हणजे मायावादी गोष्टी भरपूर आहेत आणि त्यांच्यापासून जर समजा आपल्याला आपलं लक्ष श्रीकृष्णांपर्यंत केंद्रित करायचं असेल तर ते एक वैराग्य म्हणजे या संसारात राहून सुद्धा एक वैराग्य आपल्यामध्ये आलं पाहिजे जेणेकरून आपण श्रीकृष्णांकडे जास्त लक्ष देऊ. तर श्रीकृष्णांनी सांगताना इथे म्हणजे एका माणसाचं आयुष्य एक छोटंसं आयुष्य एक आहे 100 वर्ष धरा, त्यापेक्षा कुठल्या देवतांचं आयुष्य जे खूप मोठं आहे आणि एकदम सगळ्यात जास्त म्हणजे आता या जगतामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य जे ज्यांचं आहे ते ब्रह्मदेव. तर एक एक कम्पेअर करण्यापेक्षा त्यांनी एक सगळ्यात जास्त ज्यांची आयु आहे त्यांच्याबद्दल कम्पेअर केलेलं आहे इकडे, की ब्रह्मदेवांचं आयुष्य हे किती मोठं आहे. ते त्यांनी जे आकडे सांगितले आहेत हे फक्त दर्शवायला की सगळ्यात जास्त जो नंबर आहे तो सुद्धा नश्वर आहे आणि हे जे भौतिक गोष्टी ज्या आहेत या नश्वर आहेत. तर ह्या नश्वर गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपल्याला ह्याच्या पलीकडे जायचं असेल तर एक ज्या मायावादी गोष्टी आहेत याच्यापासून एक 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 प्रकारचं वैराग्य आलं पाहिजे.
पाहिजे, जे आपल्याला श्रीकृष्णांकडे आपलं लक्ष केंद्रित करायला मदत करेल. तर हेच श्रीकृष्ण या 8:17 मध्ये सांगायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांनी एक नंबर देऊन आपल्याला एक सांगायचा प्रयत्न केलाय, की हे नंबर सुद्धा नश्वर आहेत. हे आकडे सुद्धा नश्वर आहेत. त्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. हरे खूप छान, कृष्ण. खूप छान. कोणाला आठवतंय तो ब्रह्मदेवाचं आयुष्य किती होतं? कोण सांगेल? 31 ट्रिलियन समथिंग 11 असं काहीतरी थ्री सांगितलेलं हंड्रेड होतं अँड प्रभू. इलेवन थ्री हंड्रेड अँड हा. इलेवन ट्रिलियन 400 बिलियन इयर्स. आणि हम्म. आठवतंय त्या कॅल्क्युलेशन कसं केलेलं ते? आपण पटकन बघून घेऊया. कारण ते थोडं समजणं तसं टेक्निकल गोष्ट आहे, पण आवश्यक आहे ते. आपण हे 4 प्रकारचे लोक पण बघितलेलं: मर्त्य लोक, अमर, चिरंजीव आणि नित्य. हम्म. आता हे सत्ययुग 17,28,000 वर्षांचं आहे. 12,96,000 वर्ष त्रेतायुग आहे. द्वापारयुग 8,64 आणि कलियुग 4,32. चौघांची बेरीज केली तर 43,20,000 वर्ष होतं. हे फक्त हे एक कल्प झाला, अशी 1000 कल्प. तेवढं एक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. तेवढंच आयुष्य ब्रह्मदेवाची रात्र. आणि म्हणजे हे 24 तास झाले. म्हणजे 360 गुण केलं तर त्याला 1 वर्ष मिळतं, आणि अशी त्याची 100 वर्ष. असं करत करत ते 311 ट्रिलियन पर्यंत येतं. तर कन्क्लुजन तर व्यवस्थित चांगलाच सांगितलेला आहे तुम्हाला. फक्त एकच प्रश्न आहे. कोणाला म्हणजे आठवतंय की हे सगळं कृष्ण का सांगतोय? कारण की ब्रह्मलोक हे पण बेसिकली त्याचं पण डिस्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन होत असतं. तिथे जन्म मृत्यू हे होत असतात, आणि ब्रह्मलोक इज द हायेस्ट और टॉपमोस्ट इन द मटेरियलिस्टिक वर्ल्ड बेसिकली, वाईल जे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक जग आहे ते नित्य आहे, हे एम्फसाइज करण्याकरता प्रभूजी. करेक्ट. तो इकडे त्यांनी म्हणजे अर्जुनाचा प्रश्न आहे पहिल्या 2 श्लोकांमध्ये 8व्या अध्यायाच्या, की जे तुझे नियत आत्मभी, जे तुझे भक्त आहेत, ते तुझं स्मरण कसं करू शकतात? हं. तर त्या प्रश्नाचं तो उत्तर पुढे देत चाललाय इकडे. तर आता स्मरण जर करायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. तर स्मरण का करावं, आणि स्मरण केल्याने काय होतं, स्मरण नाही केल्याने काय होतं, त्याची उत्तरं दिली त्यांनी. आता एखादी व्यक्ती बोलेल, ठीक आहे, तुझं स्मरण केल्यावरती मी तुझ्या धामी येईन, पण ह्याचा अर्थ हा नाही ना की मी तुझं स्मरण नाही केलं आणि ह्या धामी राहिलो पृथ्वी लोकावरती तर काही प्रॉब्लेम आहे म्हणून. तर एक कसं असतं की बाबा, एक व्यक्ती बोलते मला मर्सिडीज घ्यायची आहे, तर ठीक आहे, दुसरी व्यक्ती बोलते तू घे मर्सिडीज, पण ह्याचा अर्थ हा नाही की करोला बेकार गाडी आहे म्हणून. तर इकडे कृष्ण हे पण दाखवून देतोय की माझ्या धामी येण्याचा फायदा काय आहे आणि माझ्या धामी न येण्याचं नुकसान काय आहे. आपण ॲज अ आत्मा कुठल्या ना कुठल्या तरी धामीत आपल्याला राहावंच लागणार. मग कोणत्या धामी राहिल्यावरती काय प्रॉब्लेम येतो आणि कोणत्या कृष्णाच्या धामी गेल्यावरती काय फायदा आहे, त्याचं कंपॅरिझन करतोय तो आता. म्हणून 15व्या श्लोकामध्ये तो बोललेला दुःखालयम अशाश्वतम, म्हणजे हे जे जग आहे, भौतिक जगत जे आहे, हे फक्त दुःखाचं आलय आहे. आणि तुम्ही कितीही मोठे मोठे प्लॅन्स केले इकडे राहण्याचं, तरी सुद्धा भलेही तुमचं आयुष्य ब्रह्मदेवाच्या इतकं मोठं असलं, जे असं वाटू शकतं आपल्याला की ते ते म्हणजे कधीच मरणार नाहीत, एवढं मोठं आयुष्य वाटू शकतं आपल्याला, पण तरी तो सांगतोय काय, की तरी सुद्धा ते अशाश्वत आहे. तरी सुद्धा ते डिस्ट्रक्शन त्याचं होणार आहे. आणि ब्रह्मदेव स्वतःच नाही तर ब्रह्मलोक सुद्धा डिस्ट्रॉय होणार आहे. तर तुम्ही कितीही मोठे प्लॅन्स केले, पण त्या प्लॅन्सचा जर कृष्णाशी संबंध नसला, तर ते प्लॅन आज ना उद्या ते धुळीस मिळणार आहेत ते. हा मेन सिग्नल तो आपल्याला देतो इकडे. आणि ते कन्फर्म करायला तो आता अजून थोडी टेक्निकल इन्फॉर्मेशन देतोय तो आपल्याला. त्यामुळे 18वा श्लोक जो आज आपण शिकू, 18, 19 आणि 20, या 3 श्लोकांमध्ये कृष्ण हे जे भौतिक जगत आहे ते डिस्ट्रॉय कसं होतं, कधी होतं, आणि ते डिस्ट्रॉय झाल्यावरती काय होतं, ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतोय तो.
आणि मग 20व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत तो कृष्णाच्या स्वतःचं जे धाम आहे त्याच्याबद्दल माहिती देतो, अजून थोडी टेक्निकल माहिती देतो तो. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे? नाही? नाही प्रभूजी. चला ठीक आहे, आपण पुढे जाऊया. 8वा अध्याय 18वा श्लोक. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. कोण वाचेल अनुवाद? हरे कृष्ण. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्त अव्यक्त व्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. हरे कृष्ण, थँक्यू. तर आता कृष्णाने ही टेक्निकल इन्फॉर्मेशन आता द्यायला चालू केली आहे. तुम्हाला आठवतंय का दुसऱ्या अध्यायाच्या तो जो सेक्शन होता जेव्हा कृष्ण अर्जुनाला आत्म्याबद्दल माहिती देत होता, 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत, त्या 20 श्लोकांमध्ये त्यांनी 2 डिव्हिजन्स केलेले. एक म्हणजे आत्मा आहे, म्हणजे 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत, आणि 26व्या श्लोकापासून 29व्या श्लोकापर्यंत त्यांनी दुसरं डिव्हिजन केलेलं की असं अज्युम जरी केलं आपण की आत्मा नाहीये तर काय होतं. त्या सेक्शनमध्ये 28व्या श्लोकामध्ये कृष्ण असं बोलतो की जे ह्या भौतिक जगात आहे ते नाश होणारच आहे आणि नाश झाल्यावरती परत क्रिएट होणार आहे. तर मग जे नश्वर आहे त्याच्याबद्दल तू चिंता करून रडत का बसलायस तू? ओके. तर तिकडे जी त्यांनी झलक दिलेली ना त्याचं डिटेल्स तो आता इकडे द्यायला स्टार्ट करतोय, आणि ह्याच्यापेक्षा जास्ती डिटेल्स तो 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत देईल तो. आणि ॲज इफ हे कमी आहे म्हणून श्रीमद भागवतममध्ये अध्यायांवरती अध्याय क्रिएशन आणि डिस्ट्रक्शनच्या प्रोसेसबद्दल सांगितलेलं आहे की क्रिएशन करताना काय होतं, काय काय आधी क्रिएट होतं, मग काय होतं, मग कोण ते करतं, कसं करतं वगैरे, ते सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि एकदा नाही तर कमीत कमी 4 ते 5 वेळा वेगळ्या वेगळ्या आचार्यांनी सांगितलेलं आहे. एकदा मैत्रेय मुनी बोलतात, एकदा शुकदेव गोस्वामी बोलतात, एकदा ब्रह्मा बोलतो, एकदा नारद मुनी बोलतात. ह्या सगळ्या डिटेलमध्ये श्रीमद भागवतममध्ये एवढं सांगितलेलं आहे. तर त्याचं मेन कारण काय आहे की का एवढ्या वेळा सांगितलेलं आहे ते आणि का हे इम्पॉर्टंट आहे, हे त्याचं कारण मेन म्हणजे आपल्याला हे कळावं की हे भौतिक जगत कोणत्याही अँगलनी शाश्वत नाहीये. प्रत्येक अँगलनी जरी बघितलं तरी ते संपूर्णपणे अशाश्वत आहे. तरी सुद्धा व्यक्ती काय करते, म्हणजे आपलं जे शरीर आहे आपल्याला माहीत आहे आपण एक ना एक दिवस शरीर सोडणार, आपल्याला माहिती आहे ते, तरी सुद्धा आपण असे मोठे मोठे मनसुबे बांधतो की ज्याच्यामध्ये संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागलं तरी चालतं, पण आपण ते मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यावेळी आपण जरा सुद्धा काडीचा सुद्धा विचार करत नाही की बाबा हे शरीर मला मिळालंय तर का मिळालंय, मी कशाकरता त्याचा वापर केला पाहिजे आणि मी कशाकरता ॲक्च्युली त्याचा वापर करतोय, हा विचार आपण करतच नाही आपण. तर आपल्याला हे कळावं की बाबा हे भौतिक जगत नश्वर आहे, कसं नाश होतो त्याचा, त्याच्या आधी काय होतं, नंतर काय होतं, ही आता टेक्निकल माहिती कृष्ण देतोय. ज्याच्यामुळे जसे आपले अभिनीर प्रभू आत्ता म्हणाले की एक वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे. ते झाल्यावरती मग आपल्याला कळून येतं की आपण कोणत्या मार्गावरती चाललं पाहिजे आणि आपण कोणत्या मार्गावरती चालत होतो आत्तापर्यंत. ठीक आहे. तर इकडे कृष्ण काय सांगतो, ह्या सगळे जे भौतिक क्षेत्र आहे त्याचा एक क्षणिक असा एक स्वभाव आहे, मिनिंग ते क्षणभंगूर आहे. ते आज आहे उद्या नाही आहे. काही काळ असेल, काही गोष्टी जास्ती वेळ राहतात, काही गोष्टी कमी वेळ राहतात, पण ते परमनंटली नित्य नाही आहेत ते. ओके. तर ते इकडे कृष्ण सांगून देतोय. काही क्षेत्रांमध्ये कालावधी जास्ती असतो, काही क्षेत्रांमध्ये कमी असतो, काही क्षेत्रांमध्ये आनंद जास्ती असतो, काही क्षेत्रांमध्ये तो कमी असतो. जसं आपण मागच्या वेळी बघितलं, स्वर्गलोकामध्ये आनंद जास्ती असतो आणि जास्त काळ राहतो आपल्याला जवळ,
आणि इकडे तो कमी असतो. म्हणजे ती क्वालिटी ऑफ एन्जॉयमेंट आहे ती स्वर्गलोकात जास्ती आहे. तरी सुद्धा काळाने ते बद्ध आहेत ते. म्हणजे असं नाही कोण बोलू शकत मी काळाच्या मर्यादेबाहेर आहे म्हणून, नाही. हं? आणि काळाच्या अंतिम क्षणी म्हणजे जेव्हा त्यांचं डिस्ट्रक्शन होणार आहे त्यावेळी त्यांचा म्हणजे विनाश होणारच आहे. ते नित्य राहूच शकत नाही. कोणतीही गोष्ट भौतिक जगामध्ये कायमस्वरूपी आनंद आपल्याला देऊच शकत नाही. ओके, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे भौतिक क्षेत्रामध्ये ब्रह्मलोकाचं कृष्णाने उदाहरण दिलंय. त्याचं उदाहरण देण्याचं कारण एवढंच आहे की ब्रह्मलोकावरती कालावधी पण जास्ती आहे आणि आनंद पण जास्ती आहे. हं? आनंदाची क्वालिटी पण जास्ती आहे. तरी तो बोलतोय की एवढं ते मोठं लोक असून सुद्धा ती मुक्ती देऊ शकणार नाही आपल्याला. बऱ्याच लोकांना वाटतं की स्वर्गवासी झाला म्हणजे खूप चांगलं झालं वगैरे. अरे नाही, स्वर्ग स्वतः सुद्धा डिस्ट्रॉय होणार आहे. त्यामुळे स्वर्गलोकात गेलेला आत्मा सुद्धा त्याला परत यावं लागणार आहे खाली. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. तर ही कृष्ण इकडे आपल्याला मेन आपल्याला पॉइंट आपल्याला कळवतोय. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या सुरुवातीला काय होतं? व्यक्तयः सर्वहा, म्हणजे जे अव्यक्त आहे त्याला व्यक्त केलं जातं. आणि नंतर रात्र झाल्यावरती काय होतं? प्रभवन्त्य हरागमे, म्हणजे जशी जशी रात्र असते तसं तसं ते परत अव्यक्त अवस्थेत खेचले जातात तिकडे. आणि हे सगळं चालूच राहतं आहे. ओके, ही प्रक्रिया म्हणजे काय होतं, ती एक सायक्लिक म्हणतो ना आपण, ABCD परत ABCD परत ABCD हे चालूच राहतं, थांबत नाही ते. आणि आपल्याला म्हणजे असं कळत नाहीये की हे बाबा झालेलं आधी, आता हे परत होणार आहे आणि परत स्टॉप होणार आणि परत स्टार्ट होणार आहे. हे चालूच राहतं हे सगळं. म्हणजे एक पंखा कसा असला त्याचं बटन जेव्हा दाबलेलं असतं ते गोल 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 फिरतच राहतो. हां, ते तसं आहे, ते हे चक्र चालूच राहतं. ही भौतिक रूपं जी असतात ती येतात, काही वेळ ते राहतात आणि ते नंतर निघून जातात ते. पण जी भौतिक ऊर्जा जी असते ज्याच्यामुळे हे भौतिक रूप क्रिएट झालेलं आहे ती टिकून राहते. आणि त्याच्याकरता आपण एक छान एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला ती क्लॅरिटी मिळेल आपल्याला. त्यामुळे काय होतंय की जी एक भ्रम निर्माण झालेला असतो की हे सगळं शाश्वत आहे म्हणून. मी एक मोठा बंगला बांधला, वाह, आता मला कसलीही काळजी नाहीये, मस्त माझं आयुष्य जाणार ह्या बंगल्यामध्ये. बरोबर आहे, जेवढं तुमचं आयुष्य आहे तेवढंच तुम्ही वेळ त्या बंगल्यात राहू शकणार आहात. पण तुम्हाला आयुष्याच्या पलीकडे काहीतरी आहे हे पण समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा ही जी भौतिक रूपं असतात ना, ही आपल्याला वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये आपल्या समोर येतात ते. ओके, आणि आपल्याला असं वाटतं की त्यातनं आनंद आणि समाधान मिळणार आहे आपल्याला. आपण बघून घेऊया ह्याबद्दल डिटेलमध्ये. आणि ती जी भौतिक रूप आहेत ती आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवत राहतात आपल्याला. आणि अ, आणि मग नंतर मग ते जसं व्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त हे चक्र मग हे चालूच राहतं हे. हं. तर आपण जरा क्विकली आपण तसं बघून घेतलं तर ह्या श्लोकाचा सार काय ते बघूया आपण. ओके, तर व्यक्त आणि अव्यक्त ह्या चक्रामध्ये हे जग चालूच राहतं हे आपण आता बघून घेतलं बरं. आणि हे चक्र चालवण्यासाठी काही भौतिक गोष्टींची आवश्यकता असते. लाईक आपण बघितलं ना, भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच, हे जे 8 शक्ती आहेत कृष्णाच्या, त्यांच्यामुळे भौतिक जगाची निर्मिती होते आणि त्यांच्यामुळेच भौतिक जगाचं डिस्ट्रक्शन पण होतं, लय पण त्यांच्यामुळेच होतं. तर ह्या भौतिक एनर्जीज ज्या आहेत ना त्या कंटिन्युअसली राहतात. पण त्यांनी क्रिएट केलेलं कोणतं प्रॉडक्ट असतं त्या प्रॉडक्टचं डिस्ट्रक्शन होत राहतं. ओके, आणि त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया आपण तिकडे. त्यामुळे काय होतं, नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं की आपण कसं अट्रॅक्ट होतो त्याकडे ना, तर ते भौतिक ह्या सगळ्या एनर्जीजनी नवीन कोणतं प्रॉडक्ट क्रिएट केलं की आपलं अट्रॅक्शन निर्माण होतं त्याच्याकडे. आणि नंतर मग आपण थोडे सॅटिस्फाय होतो, थोडे नाही सॅटिस्फाय होतो. मग तोपर्यंत मग नवीन अजून एक प्रॉडक्ट येतं. मग आपण त्याच्याकडे परत अट्रॅक्ट होत राहतो. हां, आणि ह्या कोणत्याही प्रॉडक्टमुळे आपल्याला जे काही आनंद मिळतो, तो एकदम अल्पकालीन असतो. खूप थोडा वेळ असतो. मग त्यानंतर तो आनंद संपल्यानंतर असमाधान निर्माण होतं. एक प्रकारची एक अस्वस्थता निर्माण होते
आणि मग परत नवीन आनंदाच्या शोधामध्ये आपण शोधायला प्रयत्न करत राहतो. मग परत ती दुसरी जी गोष्ट असते त्यातनं आनंद मिळाला, मग नंतर थोड्या वेळाने परत असमाधान निर्माण होतं आणि परत तिसरी गोष्ट शोधत राहतो. आणि हे असं चक्र जे आहे ते हे कॉन्स्टंटली चालूच राहतं. आता आता मग आपल्याला एका वेळी कळलं पाहिजे की बाबा, मी आत्तापर्यंत आयुष्याची 20, 25, 35, 40 जी काही वर्ष आहेत ही मी ह्या भौतिक गोष्टींच्या मागे लागत राहिलेलो आणि त्यातनं मला क्षणिक आनंद मिळाला, परत नंतर असमाधान मिळालं. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळी मग आपण परम आनंद कशात आहे ते शोधायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अ, कृष्णाकडे जाण्याचे ना दोन मार्ग आहेत. एक प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग आहे. म्हणजे काही लोकांना कृष्णाप्रती इतका आनंद, प्रेम आणि भक्ती निर्माण होते की त्यांना मग ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी मग निकृष्ट वाटायला लागतात. काही लोकांना काय होतं की आधीच्या भौतिक गोष्टी निकृष्ट वाटायला लागतात आणि मग नंतर ते परम आनंदाच्या मागे लागतात आणि त्यामुळे सुद्धा ते कृष्णाची प्राप्ती करतात. पण कोणताही मार्ग घेतला तरी चांगला आहे. आयडियली जर बघितलं, टेक्निकली पण बघितलं, तर कोणता प्रवृत्ती मार्ग जास्ती चांगला आहे. म्हणजे कृष्णाकडे भक्ती निर्माण होणं आणि ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी मध्ये आनंद कमी होणं, म्हणजे आवड कमी होणं, हा जास्ती चांगला आहे. पण येन केन प्रकारेण कृष्ण मन निवेशय, कोणत्याही मार्गाने जा पण कृष्णाकडे जा. कृष्ण बोलते की तुम्ही मागच्या दाराने माझ्या घरी आलात किंवा खिडकीतनं उडी मारून तुम्ही आतमध्ये आलात का तुम्ही मेन डोअरनी आलात, डझंट मॅटर, पण या माझ्याकडे. हा, आई जशी मुलाची कंटिन्युअसली वाट बघत राहते, आता येईल शाळेतनं, आता येईल शाळेतनं, तर ती ह्या नाही विचार करत अरे किती तुझे कपडे मळलेले आहेत, आता मी तुला घरी आतमध्ये नाही घेणार, असं नाही ती बोलत. मुलगा आला की पहिलं ती त्याला आलिंगन देणार ती. तर कृष्ण सुद्धा तशी आपली वाट बघत राहतोय. त्यामुळे भौतिक जगामध्ये जे काही आपल्याला मिळतं ना, तर आपल्याला जी असं एक आनंद निर्माण होतो तो उथळ आनंद असतो तो. आणि हे प्रत्येक वस्तू जी भौतिक जगतात आहे ना, त्या प्रत्येक वस्तूबरोबर तोच एक्सपिरियन्स आहे. काही लोकांना कमी मिळतो, काही लोकांना जास्ती मिळतो हा एक्सपिरियन्स, एवढाच आहे. ओके. हे ज्ञान मिळाल्यामुळे मग नंतर आपलं वैराग्य उत्पन्न होतं. त्या वैराग्यातनं मग नंतर आपण कृष्णाकडे जायचा प्रयत्न करू शकतो मग आपण. हं. आणि ही दृष्टी आपल्याला कृष्ण इथे ह्या श्लोकांमध्ये ही आपल्याला शिकवतोय. ठीक आहे. त्यामुळे ओके, मी आता हे बोलत नाहीये, आपण ह्याबद्दल बोललेलो. ठीक आहे. आता आपण ना इकडे कृष्णानी 4 टेक्निकल टर्म्स आपल्याला सांगितलेत. ओके. सृष्टी म्हणजेच प्रभवंती, विनाश म्हणजे प्रलियंते, व्यक्त म्हणजे व्यक्तयः आणि अव्यक्त म्हणजे अव्यक्तात. आता ह्या चौघांमध्ये काय डिफरन्स आहे ते समजून घेऊया आपण. ओके. तर ह्या ह्या गोष्टी जर समजल्या ना, तर आपल्याला भौतिक हे जग कसं कार्य करतं हे आपल्याला स्पष्ट होऊ शकतं. आणि हे फक्त हे ज्ञान म्हणजे असं तत्वज्ञान नाही आहे, हे प्रॅक्टिकल ज्ञान आहे, ज्याच्यामुळे आपल्याला डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडतात ना, त्या पण आपल्याला नीट समजू शकतील आपल्याला त्यातनं, आणि त्यातनं त्या ज्ञानामुळे आपण आध्यात्मिक ज्ञान पण प्राप्त करू शकतो. ह्याचं ज्ञानाचं मेन ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की कृष्ण जो नित्य सत्य आहे त्याच्याकडे आपलं मन वळवणं, एवढंच आहे. ओके. तर आधी काय आपण सृष्टी म्हणजे काय बघून येऊया. तर आपल्याला काय वाटतं, आपण बोलतो की ही प्रकृती म्हणजे सृष्टी आहे म्हणून. तर ही प्रकृती जी आहे ही एक प्रॉडक्ट आहे. ओके. कसलं तरी, कशातनं तरी बनलेलं असं हे प्रॉडक्ट आहे. पण त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, क्रिएशन म्हटलं जातं. हां, ज्याचं आपण मराठीमध्ये सृष्टी म्हणतो. ओके. तर सृष्ट केलं म्हणजे क्रिएट केलं असं बोलतो. तर सृष्ट म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचा जन्म होतो, उगम होतो आणि ती गोष्ट पूर्वी अस्तित्वात नव्हती. ओके. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट अस्तित्वात नाही आणि ती आता अस्तित्वात आली म्हणजे सृष्ट झाली ती. त्या प्रोसेसला सृष्टी म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे नसण्याच्या स्थितीपासून असण्याच्या स्थितीमध्ये येणं. विनाश म्हणजे काय, एक्झॅक्टली उलट, जे आहे आणि ज्याचं डिस्ट्रॉय केलं जातं आणि नंतर ती नसते. म्हणजे त्याचा
एंड होतो कम्प्लिटली. त्याचं पूर्णपणे अस्तित्व संपून जातो. ठीक आहे. आता आपण सृष्टी आणि विनाश हे तरी समजू शकतो आपण ह्यातनं, हे सोपं आहे, आपण बघतो पण. पण नंतर व्यक्त आणि अव्यक्त जरा बघून येऊया. आणि हे जे कॉन्सेप्ट आहे ना, सृष्टी आणि विनाश, हे भौतिक रूपांना ऍप्लिकेबल आहे. ओके. म्हणजे आपण ह्या दोघांमधला डिफरन्स पण समजून घेऊया आता. ओके. नंतर काय व्यक्त आणि अव्यक्त ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर व्यक्त म्हणजे काय की ती अस्तित्वात आहे, पण आपल्याला ती फील होत नाहीये, दिसत नाहीये ती. ओके. माझ्या आपल्याकडे किती 5 इंद्रिय आहेत ना. ह्या 5 इंद्रियातनं आपण बाहेरच्या जगाचं आपण ज्ञान मिळवू शकतो. डोळ्यांनी बघू शकतो, नाकाने श्वास घेऊ शकतो, कानाने ऐकू शकतो, त्वचेने स्पर्श करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यातनं जेव्हा मला एखाद्या बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान मिळतं, त्या त्याद्वारे त्या प्रोसेसला आपण काय बोलतो की मी अंडरस्टँड करतोय की तुम्ही म्हणजे ती गोष्ट आहे इकडे. एखाद्या ठिकाणी गरम पाणी जर असेल आणि आपण हात घातला त्याच्यामध्ये, तर लगेच आपल्याला गरमपणा जाणवतो. आपण बोलू शकतो की पाणी गरम आहे म्हणून. ही त्वचा आहे म्हणून आपल्याला कळतं. ओके. नंतर मग आपण एखाद्या गोष्टीला बघितल्यावर पण कळतो की हा समोर अशी अशी गोष्ट आहे म्हणून, तर आपल्याला दिसतं ते. पण आपण जर का असं विचार केला की मन किंवा बुद्धी ह्याबद्दल जर असा विचार केला की बाबा तुमच्या मनाचा रंग काय आहे, असा जर कोणी आपल्याला प्रश्न केला, तर आपण बोलू की हा काय मूर्खासारखा प्रश्न आहे ना, असं कधी असतं का? ओके. तर मनाला फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत. मनाचं आपण बोललं की तुमच्या मनाचं वजन किती आहे किंवा वय किती आहे तुमच्या मनाचं, किंवा तुमच्या मनाचा म्हणजे टेम्परेचर किती आहे. तर ह्या सगळ्या क्वेश्चन्सना मनाला अप्लाय करू शकत नाही आपण. का तर मनाला फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत. मन ही सूक्ष्म गोष्ट आहे. तर तरीसुद्धा मन आहे. हं. तर आपण बोलू शकतो की मन व्यक्त होतं आणि मन अव्यक्त होतं. तर आपण असं बोलू नाही शकत की माझं मन मेलं म्हणून. ओके. आता त्याचप्रमाणे जर आत्म्याचा आपण विचार केला, तर आत्मा कृष्णाने काय बोललंय, अविनाशी आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत आपल्याला त्यांनी ज्ञान दिले ह्याबद्दल. तर जर अविनाशी आहे, तर म्हणजे जिकडे कृष्णाने सृष्टी आणि विनाशबद्दल सांगितलं आहे तिकडे मन येत नाही. सिंपल आहे, समजायला आहे. तर जर मन येत नाही, सॉरी, आत्मा येत नाही, तर मग आत्मा राहतो कुठे? मग शरीर सोडल्यानंतर आत्मा दुसऱ्या शरीरात जातो, हे आपल्याला समजू शकतं. ठीक आहे. पण जेव्हा सृष्टी म्हणजे ही प्रकृती आहे, हे पूर्ण भौतिक जगत आहे, ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर पूर्ण जेव्हा ब्रह्मांडाचा विनाश होतो, त्यावेळी आत्मा कुठे जातो? ऑब्विसली हा प्रश्न आला पाहिजे मनात ना. जेव्हा कृष्णाने आत्ता 17व्या श्लोकात काय सांगितलं की ब्रह्मदेवाची रात्र आणि ब्रह्मदेवाचा दिवस, ओके, हे संपल्यावरती काहीतरी होतं. ते काय होतं त्यांनी ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. तर काय कृष्ण बोलतो, दिवस जेव्हा चालू होतो त्यावेळी ते व्यक्त होतात. ते क्रिएट होतात बोलला नाहीये कृष्ण, व्यक्त होतात बोललाय. आणि जेव्हा रात्र चालू होते त्यावेळी ते परत अव्यक्त अवस्थेमध्ये जातात. ते तिकडे आपण आत्म्याला तो कॉन्सेप्ट अप्लाय करू शकतो की बाबा आत्मा हा अविनाशी आहे, म्हणून त्याचं कधी क्रिएशन होणं शक्य नाही आणि त्याचं डिस्ट्रक्शन होणं शक्य नाही. मग जर ज्या गोष्टीचं क्रिएशन डिस्ट्रक्शन शक्य नाहीये, तो काय जास्तीत जास्त होऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो किंवा अव्यक्त होऊ शकतो. इकडेच कृष्ण काय सांगतोय आपल्याला की जी आत्मा जी दिवस संपल्यानंतर रात्र चालू होता होता अव्यक्त अवस्थेत जाते, ती कुठेतरी ठेवली जाते थोडा वेळ. त्यानंतर जेव्हा दिवस चालू होतो त्यावेळी कृष्ण बोलतो की परत त्यांना व्यक्त केलं जातं, म्हणजे परत त्यांना शरीर दिलं जातं तिकडे. ओके. आणि ते शरीर आपण बघून घेऊ पुढच्या ह्याच श्लोकामध्ये, पुढच्या काही स्लाइड्समध्ये हे शरीर आपल्याला कशा प्रकारे मिळतं आपल्याला. ठीक आहे. हा, सीमा माताजी, बोला. ते कुठे ठेवला जातो आत्मा तेव्हा
अव्यक्त ते अजून कळालं नाही प्रभूजी. हा, कळेल ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. हं. तर आता व्यक्त आणि अव्यक्त आणि क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन हे समजण्याकरता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आता एक कुंभार असतो ना, कुंभार काय करतो? मडकी बनवतो. तर मडकी बनवण्याकरता तो काय करतो? माती घेतो. मातीला गरम करेल, त्याच्यामध्ये पाणी घालेल, त्याला मऊ करेल आणि त्याच्यातनं मडकं बनवतो तो. ठीक आहे. तर आपण जर असं हातामध्ये माती घेतली आणि दुसऱ्या हातात आपण मडकं घेतलं, तर आपण जर बोललो की हे दोन्ही सेम आहे, तर तुम्ही काय बोलाल? नाही नाही, सेम नाही आहे, ही माती आहे आणि हे मडकं आहे, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण जर का कोणी आपल्याला सांगितलं, अरे ह्या मातीपासूनच हे मडकं बनलं आहे, तर बोलू शकतो की हा बरोबर, मातीपासून मडकं बनलंय, बरोबर आहे, पण तरी सुद्धा माती वेगळी आणि मडकं वेगळं आहे. हं? हा साहजिक आहे. शेवटी नंतर 1-2 वर्षांनी जेव्हा मडकं तुटतं आणि मडक्याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ते नंतर त्याची परत ते मातीमध्ये विलीन होतात ते. तर मग आपण जर बोललो की आता ह्यातनं मडकं शोधून दाखव, तर काय होईल? आपल्याला ते शोधता नाही येणार, कारण मडक्याची पूर्ण माती झालेली आहे आणि ती माती मिक्स झालेली आहे पूर्ण. तर मडकं हे मातीचं एक रूप झालं. हं? त्यामुळे मडक्याला अस्तित्व आहे स्वतःचं, पण ते क्षणिक अस्तित्व आहे. मडकं म्हणजेच माती हे टेक्निकली बरोबर आहे, पण मडकं माती नाही हे पण टेक्निकली बरोबर आहे. फक्त एवढंच डिफरन्स आहे की मडक्याचं अस्तित्व क्षणिक आहे. 5 वर्ष 10 वर्ष राहील, त्यानंतर ते तुटेल, त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन अगदी चुरा पण होईल त्याचा आणि नंतर ते परत मातीमध्ये विलीन होणार. पण त्यामुळे आपण काय बोलू शकतो की माती अ, चं अस्तित्व जास्ती मोठं आहे मडक्यापेक्षा. त्यामुळे मडकं मातीमध्ये विलीन झालं. तर मडकं, आत्ता सांगितल्याप्रमाणे मडकं हे मातीचं एक रूप झालं. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला बघू शकतो आपण की हे भौतिक जगतामध्ये जे काही आपल्याला दिसतं, गाडी दिसते, बंगला दिसतो, शरीर दिसतं, प्राणी दिसतो, पक्षी दिसतात किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टी ह्या दिसतात वगैरे, ही भौतिक ऊर्जा जी आहे कृष्णाची, त्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रूप, वेगळी वेगळी रूपं आपल्यासमोर आणलेली आहेत. कधी कोणाला बाईचं शरीर जास्ती आवडतं बघायला किंवा पुरुषाचं शरीर आवडतं किंवा ॲनिमल आवडतं किंवा गाडी आवडेल बघायला किंवा बंगला आवडेल बघायला वगैरे. हं? तर ह्याच्यातनं काय होतं की त्याला एक बंगला दाखवला, तर दुसरा बंगला दाखवला, तर दुसरा बंगला त्याला पहिल्यापेक्षा जास्ती आवडणार. मर्सिडीज गाडीपेक्षा त्याला रोल्स रॉईस जास्ती आवडेल. हां. पण ही सगळी जी झाली, ही वेगळे वेगळे प्रकारची रूपं झाली आहेत ती. ही रूपं नित्य नाही आहेत. जे नित्य आहे ते ज्यांच्यापासनं हे सगळं बनलेलं आहे ते नित्य आहे. ते पण टेक्निकली नित्य नाही आहे. आपण त्याच्याबद्दल बोलू आज, की एक आहे एनर्जी आहे. भूमी, रापो, अनलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेव. खम म्हणजे ह्या 5 एनर्जी झाल्या. हां. जल, वायू, आकाश, पृथ्वी. हं. ह्या सगळ्या एनर्जीमधनं ह्यांच्या कॉम्बिनेशननी ह्या सगळं पृथ्वी बनते किंवा माती बनेल किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पाण्याचे सोर्सेस बनतील वगैरे. त्यामुळे ह्या एनर्जीज आहेत ना, ह्या नित्य आहेत. ह्या एनर्जीज पासून ज्याची उत्पत्ती होते ते नित्य नाही आहे ते. त्यामुळे आपल्याला भौतिक रूप आणि भौतिक रूपामागे असलेली ऊर्जा, ह्या दोघांमधला डिफरन्स समजणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता आपण हे मडकं आणि मातीचं उदाहरण घेतलं आपण आता. ठीक आहे. तर ही जी भौतिक ऊर्जा आहे, ओके, ते रूपांतरण त्यांचं ते स्वतःहून त्या प्रोसेसच्या, क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये ते होत राहतं. ओके. आणि आपण म्हणजे आपण मूर्ख बनतो आपण ह्या रूपांकडे बघून. आपल्याला वाटतं की हे रूप इतकं सुंदर आहे, ह्या रूपाच्या प्रेमात आपण पडतो आणि आपल्याला कळत नाही की हे रूप नित्य नाही आहे, अशाश्वत आहे. ह्या रूपाच्या जर प्रेमात आपण पडलो, तर मग आपण भौतिक जगातच अडकून राहणार आपण. त्यामुळे ह्या ज्या 2 संकल्पना आहेत ना, व्यक्त अव्यक्त आणि सृष्टी विनाश, ह्या 2 संकल्पना आपल्याला नीट समजल्या पाहिजेत. हे समजल्यावरती ना आपल्याला
टेम्पररी काय आणि परमनंट काय ते समजू शकतो आपण. ठीक आहे. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय की जे भौतिक ऊर्जा जी आहे ही परमनंट आहे. भौतिक ऊर्जा कृष्ण बोलतो ना मम माया दुरत्यया. हा, तर ही जी कृष्णाची जी माया जी आहे, मटेरियल एनर्जी जी आहे, ती कृष्णाची स्वतःची माया आहे, ती दिव्य आहे, ती ती डिस्ट्रॉय होत नाही कधी. ते डिस्ट्रॉय होतं काय, तर त्या मायेतनं जे उत्पन्न झालेलं जे रूप आहे ते डिस्ट्रॉय होतं. ठीक आहे. त्यामुळे काय करतोय कृष्ण की ज्या गोष्टीचा विनाश करायचा नसतो त्याला, हा, त्यांनी कारण का ती त्यांनी ऑलरेडी क्रिएट केलेली आहे, त्याचा तो व्यक्तीकरण आणि अव्यक्तीकरण असं करतोय तो. ती त्याचं डिस्ट्रॉय नाही करत, तो क्रिएट करत नाही परत परत, ते फक्त व्यक्त किंवा अव्यक्त करतो. आणि अ, आपण ह्या भौतिक रूपांच्या प्रेमात पडतो, त्यामुळे आपण ह्या भौतिक रूपांनाच क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन आपण समजून घेतो आपण ते. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे का? थोडं कॉम्प्लेक्स झालंय, टेक्निकल झालंय जास्ती. नाही प्रभूजी. आता हे भौतिक जीव जे आहेत हे कुठून प्रकट होतात आणि जेव्हा जातात त्यावेळी कुठे जातात, हे आज आता आपण जरा बघून घेऊया. तर ब्रह्मदेवाच्या सुरुवातीला ते अव्यक्त अवस्थेतून प्रकट होतात. तर अव्यक्त अवस्था म्हणजे काय आहे, तर बेसिकली त्यांना शरीर नसतं त्यांना त्यावेळेला. आणि दोन प्रकारचे डिस्ट्रक्शन्स आहेत. खरे ते चार प्रकारचे आहेत. श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंधाच्या 4थ्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी ह्या चार प्रकारच्या डिस्ट्रक्शन्स बद्दल बोलतात. तर खरं 17वा श्लोक जेव्हा मी घेणार होतो ना, म्हणजे घेतला ना मी, त्यावेळी मी त्याबद्दल बोलणार होतो, पण मी ते स्किप केला कारण मला जाणवत होतं की तुम्हाला हे सगळं टेक्निकल वाटेल आणि मग इंटरेस्ट निघून जाईल. पण तुम्हाला जर चालणार असेल तर त्या डिस्ट्रक्शनबद्दल मी जरा सांगतो. ते जर समजलं की मी ह्या गोष्टी समजायला सोप्या पडतील. चालेल का? हो प्रभूजी. हां, तर थोडंसं आपण बघून घेऊ पटकन. हां, हे पटकन आपण बघून घ्या. तर पहिला जो प्रकार आहे ना, तो म्हणजे आपला जो मृत्यू होतो जेव्हा, त्यावेळी आपण शरीर सोडून देतो आणि जन्म जेव्हा होतो त्यावेळी नवीन शरीर घेतो. तो हा पहिला जो एकदम आहे तो बेसिक लेवलचं डिस्ट्रक्शन आहे आपलं. ओके. आपला वैयक्तिक मृत्यू हे पहिलं डिस्ट्रक्शन झालं. आत्मा शरीर सोडतो आणि परत नवीन शरीर घेतो. दुसरं जेव्हा डिस्ट्रक्शन आहे दुसऱ्या प्रकारचं, त्याला नैमित्तिक असं डिस्ट्रक्शन म्हटलं जातं. हं? त्या 12व्या स्कंधाच्या 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात त्याबद्दल. ते कधी होतं, जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो आणि दुसरा रात्र चालू होते होते त्यावेळी ते सगळं डिस्ट्रक्शन होतं. हं? त्यावेळी ही जी भुव आणि स्वाहा ही जी 3 प्लॅनेटरी सिस्टम आहे ना, त्यांचा संपूर्ण विनाश होतो. ओके. आणि ब्रह्मदेव म्हणजे झोपलेले असतात तेव्हा, आणि जेव्हा त्यावेळी नारायण स्वतः ते संपूर्ण डिस्ट्रक्शन करतात आणि ते क्रिएशन पण ते करतात तिकडे. ठीक आहे. हा झाला दुसरा डिस्ट्रक्शन, म्हणजे ब्रह्मदेवाचा जे दिवस असतो त्यावेळी संपतो त्यावेळी. नंतर येतं प्राकृतिक होतं. ठीक आहे. प्राकृतिक म्हणजे काय, की ब्रह्मदेवाची जेव्हा 100 वर्ष संपतात त्यावेळी जे डिस्ट्रक्शन होतं ते कंप्लीट डिस्ट्रक्शन आहे. हे फक्त एक छोटंसं निमित्त असतं, की ब्रह्मदेवाचा दिवस संपला म्हणून एक डिस्ट्रक्शन करा आणि परत रिक्रिएशन करा. ओके. पण हे कसं आहे, तर संपूर्ण ब्रह्मांड, ओके, 311 खरब वर्षानंतर त्याचं डिस्ट्रक्शन होतं. ठीक आहे. अजूनही बऱ्याच टेक्निकल जाता येईल, पण मी स्टॉप करतो इथे. महत्त्व काय आहे, प्रधान काय आहे, ओके, त्याची जी घटकं आहेत ती काय आहेत वगैरे, ते आपण एक दिवशी कधी वेगळा सेशन घेऊ आणि बोलू त्याबद्दल. आणि चौथं जे आहे ते आत्यंतिक आहे. ओके. आणि त्याला दुसऱ्या पद्धतीने मोक्ष म्हटलं जातं. तर ह्या आत्यंतिक प्रलयाच्या वेळी काय होतं, की तुम्हाला मी सांगितलेलं ना, मन, बुद्धी आणि अहंकार ही आत्म्याबरोबर राहतं
एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातनं तिसऱ्या शरीरात ते जात राहतं. म्हणजे तेच आत्म्याला कॅरी करतं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आत्मा आणि परमात्मा ते जात राहतो वेगळ्या वेगळ्या शरीरात. तर मन, बुद्धी आणि अहंकार ही भौतिक गोष्ट झाली. त्याला आध्यात्मिक जगतामध्ये स्थान नाहीये त्याला. ते आपल्याला दिलेलंच का, तर आपण भौतिक जगात येऊ शकू आणि राहू शकू आणि पुनर्जन्माच्या चक्रात अडकू शकू म्हणून ते आपल्याला दिलेलं. तर जेव्हा आपण कृष्णाची भक्ती चांगली करतो आणि इकडनं बाहेर पडण्यासाठी आपण एलिजिबल बनतो, त्यावेळी मन, बुद्धी आणि अहंकार आपण सोडण्याच्या लायकीचे बनतो. सगळ्यात शेवटी जो सुटतो तो अहंकार असतो. सगळ्यात आधी जे सुटतं ते मन असतं. तर वेगळं वेगळं ते श्रीमद भागवतमध्ये एक्सप्लेन केलंय, ते पूर्ण ब्रह्मांडाला कसं कव्हरिंग केलेलं आहे. प्रत्येक बाहेरचं कव्हरिंग आधीच्या कव्हरिंगपेक्षा 10 पट जास्ती मोठं आहे म्हणून वगैरे. तर सर्वात पहिलं जे बाहेरचं जे कव्हरिंग आहे ते अहंकाराचं आहे ते. तो जेव्हा अहंकार आपला सुटतो तेव्हा आपण आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्याच्या लायकीचे होतो आपण. ते मन, बुद्धी आणि अहंकार जे सुटतं त्या डिस्ट्रक्शनला आत्यंतिक असं डिस्ट्रक्शन म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही ह्याच्याबद्दल लिंक करू शकता तुम्ही जे कृष्णाने ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या सुरुवातीला जे सांगितलंय ते. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा. प्रभू 4 डिस्ट्रक्शन असतात ना हो तुम्ही बोलाले. हो हो. तर दिवस संपल्यानंतर ब्रह्मदेवाचा तेव्हा हा, डिस्ट्रक्शन होतं ते आणि जेव्हा नैमित्तिक आहे. आणि पूर्ण रात्र संपते हा, तेव्हा पूर्ण ब्रह्मांडाचा डिस्ट्रक्शन होतं. बरोबर. नाही नाही नाही. दिवस संपल्यानंतर डिस्ट्रक्शन होतं. हा रात्र संपत असताना क्रिएशन होतं. त्यामुळे दिवसा अस्तित्वात असतं, म्हणजे व्यक्त असतं. रात्री ते हा अव्यक्त असतं. आणि हे दिवसा व्यक्त, रात्री अव्यक्त हे सायकल चालत राहते 100 वर्ष. आणि 100 वर्षाच्या शेवटी म्हणजे ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाच्या शेवटी ते प्राकृतिक डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं जातं. ओके. ओके. आणि मग नंतरचं ते आहे ते आत्यंतिक आहे. अच्छा, ज्याच्यामध्ये तुम्ही हे सांगितलं मन, बुद्धी, अहंकार बरोबर बरोबर. हे 4. ओके. प्रभू हे एकाच ब्रह्मांडाचे आहे. असे तुम्ही सांगितले भरपूर ब्रह्मांड आहेत. हो, अगदी. म्हणजे ते तर सुपर कॉम्प्लेक्स आहे. हे काहीच नाहीये प्रभू. आपण काय बोलतो ना, 165 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये आपण ग्राउंड फ्लोअरला होतो पण आता. क्रिएशनची ही प्रोसेस जी आहे ती अतिशय डिटेलमध्ये आहे ती. आणि प्रॉपरली ती फंडामेंटल समजले नाही तर ते नंतर ते कॉम्प्लेक्स पण होतं समजायला ते. हरे कृष्ण. कोणाला अजून काही प्रश्न? हा, सीमा माताजी बोला. हा प्रभूजी, मला एक मन, बुद्धी, अहंकार याचं डिस्ट्रक्शन कसं होतं ते मला थोडस कळालं नाही लास्ट वाला, ओके. आत्यंतिक ते वाला. कसं होतं हे भक्ती केल्यानंतरच होतं ते. काही लोक ओके. भक्ती न करता सुद्धा ते करू शकतात. ते त्याला ते अ, अ, ब्रह्मवादी, निर्विशेषवादी वगैरे अशा पद्धतीने ती लोक करतात. पण त्यांना ती फक्त मुक्ती मिळते. त्यांना भक्ती मिळत नाही. पण कोणताही पद्धत जरी घेतली तरी ती पद्धत आध्यात्मिकच असली पाहिजे. आध्यात्मिक पद्धतीच्या मदतीने जेव्हा व्यक्ती मोक्ष मिळवायचा प्रयत्न करतो त्यावेळी मोक्ष मिळवण्याची ही जी लास्ट स्टेज असते त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकाराचं डिस्ट्रक्शन होतं आणि व्यक्ती बाहेर पडू शकते ती. ओके प्रभूजी. डोंट वरी. हे नाही समजलं डिटेलमध्ये तरी ह्या स्टेजला असा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. ह्याच्या मागे पर्पज काय आहे तो समजणं आवश्यक आहे, की का कृष्ण एवढं सांगतोय. हं? तर ते समजलं तर आपल्याला कळून येईल की बाबा इकडे राहणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे, काय उपयोग नाही आहे. तर हे जे म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाला जेव्हा हे जीव प्रकट होतात ना त्यावेळी वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात त्याच्या. तर ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवाच्या शरीराच्या आतमध्ये ह्या सर्व सर्व आत्मे
ब्रह्मदेवाची जेव्हा रात्र चालू होते त्यावेळी त्याच्यात ओढले जातात आणि ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा चालू होतो त्यावेळी त्यातनं ते बाहेर पडतात ते. ओके. मग तसंच कसं होतं की जेव्हा पूर्ण ब्रह्मदेवाची 100 वर्ष संपतात आणि पूर्ण ब्रह्मांडाचा विनाश होणार असतो, ज्यावेळी ब्रह्माचा स्वतःचा सुद्धा विनाश होणार असतो. मग प्रश्न येतो की मग ब्रह्मदेवाच्या पोटी आत्मे कसे राहतील जेव्हा ब्रह्मदेव स्वतःच विनाश होतो? तर ते जेव्हा प्राकृतिक विनाश होतो त्यावेळी हे आत्मे ब्रह्मदेवाच्या पोटी नाही घातले जात, ते महाविष्णूच्या पोटी घातले जातात ते. हं? आणि मग जेव्हा क्रिएशन परत होतं त्यावेळी मग महाविष्णू हे सगळ्या आत्म्यांना दुर्गा मातेच्या हाती हवाली करत होतं. आणि दुर्गा माता मग त्यांना त्यांच्या कर्मांप्रमाणे आणि त्यांच्या इच्छांप्रमाणे वेगळी वेगळी शरीरं देते ती त्यांना. आणि मग ते परत प्रकट होतात तिकडे. ओके. तर एक दिवशी मी काय करीन ना, आमचे एक प्रभू सिनियर डिवोटी प्रभू आहेत. प्रभू हा. प्रभू एक प्रश्न होता. हा. मग ब्रह्मदेवाचा काय रोल आहे आता? हाती दुर्गा मातेच्या दिल्यावर मग हम्म. ब्रह्मा इज सिम्पली अ डमी ऑर आय मीन रिस्पेक्ट नाही हिम बट नाही टेक्निकली मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. नाही नाही तसं नाहीये. ब्रह्मदेवाची पण उत्पत्ती होते ना. तर ब्रह्मदेवाची उत्पत्ती होताना ज्यावेळी पहिल्यांदा ब्रह्मांड क्रिएट केलं जातं त्यावेळी दुर्गा मातेच्या थ्रू आपण ह्या जगतात येतो आणि नंतर मग ते ब्रह्मदेवाच्या कंट्रोलमध्ये आपण राहतो आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्या शरीरात राहतो आणि नंतर मग बाहेर पडतो. हे दिवस रात्र चालू राहतं, पण पहिल्यांदा जेव्हा ब्रह्मांड क्रिएट होतो त्यावेळी दुर्गा मातेच्या थ्रू आपण आतमध्ये येतो इथे आतमध्ये. तर ब्रह्मदेवाचा रोल म्हणजे इट्स नॉट अ डमी रोल, कारण संपूर्ण सेकंडरी क्रिएशन म्हणतो ना. ओके. तर भागवतममध्ये ना 10 विषय सांगितलेले आहेत. कोणतंही पुराण पुराण का म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये 10 विषय असले पाहिजेत. त्यातले पहिले 2 विषय म्हणजे सर्ग आणि विसर्ग. सर्ग म्हणजे प्रायमरी क्रिएशन, विसर्ग म्हणजे सेकंडरी क्रिएशन. प्रायमरी क्रिएशनमध्ये हे सगळे जे 16 एलिमेंट्स आहेत ना त्यांचं क्रिएशन होतं. सेकंडरी क्रिएशन म्हणजे जी व्यक्ती ह्या सगळ्या 16 एलिमेंट्सचा वापर करते आणि नवीन काहीतरी बनवते त्यातनं त्याला सेकंडरी क्रिएशन म्हटलं जातं. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे जेव्हा माती बनते ती माती प्रायमरी क्रिएशन आपण म्हणू शकतो आणि मातीपासनं जेव्हा मडकं बनतं त्या मडक्याला आपण सेकंडरी क्रिएशन म्हणतो. तसंच प्रायमरी क्रिएशन करणारे महाविष्णू आहेत आणि सेकंडरी क्रिएशन करणारे ब्रह्म आहेत. तर ब्रह्मा जेव्हा ह्या सगळ्या एलिमेंटचा वापर करतो आणि महाविष्णू कृष्णाकडनं आलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करून जेव्हा सेकंडरी क्रिएशन करतो त्याला विसर्ग म्हणतात. तर सेकंडरी क्रिएशन झाल्यानंतर मग गर्भोदक्षाई विष्णू येतात आणि जीवांची उत्पत्ती करतात. त्यावेळी ते हे प्रोसेसमध्ये दुर्गा माताकडे देण्याचं हे सगळं होतं. आणि त्यानंतर जेव्हा जीवांची उत्पत्ती होते त्यांच्याबरोबर मग क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक आत्म्याबरोबर प्रत्येक अणूमध्ये आतमध्ये शिरतात परमात्मा म्हणून. ओके. हे ह्या पर्टिक्युलर स्टेजला कॉम्प्लेक्स वाटू शकतं, पण म्हणून मी काय म्हटलं की एक दिवशी काय करीन मी की आमचे एक अतिशय चांगले आणि खूप अ, असे ज्ञानी असे एक सिनियर डिवोटी आहेत राधापाद पंकज प्रभू म्हणून. त्यांना ह्या क्रिएशनच्या प्रोसेसबद्दल खूप चांगली आणि डिटेलमध्ये माहिती आहे. आणि ते छान मराठी पण बोलतात ते. तर एक दिवशी मी ना एका शनिवारी मी त्यांना बोलवीन आणि आपल्या रेग्युलर क्लासच्या ऐवजी आपण एक त्यांचा क्लास ठेवू. मे बी 8वा अध्याय संपल्यानंतर आपण ते करूया. मग ह्या सगळे जे डिटेलमध्ये जे प्रोसेस आहे ना त्यांना आपण एक्सप्लेन करायला सांगू आणि आपण जास्ती आपल्याला शिकायला मिळेल त्यातनं. ठीक आहे. तर आता त्याचप्रमाणे काय होतं, मी जरा थोडंसं स्पीड वाढवतो, मी लेट झालंय म्हणून. ओके. नंतर मग रात्र जेव्हा होते त्यावेळी काय होतं ते परत अव्यक्त स्वरूपात जातात, ते परत ब्रह्माच्या शरीरामध्ये जातात ते. ओके. हे सगळे आत्मे. आणि त्याचमुळे आपल्याला समजायला ते सोपं पडेल की विनाश आणि अव्यक्त म्हणजे ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे आणि सृष्टी आणि व्यक्त ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते. ठीक आहे. तरी म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार ही राहतात आपल्या बरोबर. ही जी सूक्ष्म शरीर असतात ते राहतात. भौतिक जे जड शरीर असतं ना
पृथ्वी, जल, वायू, आकाश वगैरे ह्यांच्यापासून बनलेलं, ते इकडे ते डिस्ट्रॉय होतं. मन, बुद्धी, अहंकार डिस्ट्रॉय होत नाही. आणि याच्यामध्ये एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे की जेव्हा आपल्याकडे डाळ दाणा असतो, बिया असतात आपल्याकडे ना, त्या आपण एका भांड्यामध्ये ठेवलं, एका बाटलीमध्ये ठेवलं, तर त्यातनं झाड निर्माण नाही होत. पण आपण जेव्हा त्याला मातीत घालतो, त्याला खत पाणी घालतो, त्याला उजेड वगैरे मिळतो वगैरे, त्यावेळी त्यातनं झाड निर्माण होतं. तर ह्याचा अर्थ हा आहे का की ते आधी अस्तित्वात नव्हतं आणि मग अस्तित्वात आलं? तर तसं नाही येते. त्याच्यामध्ये त्याची सुप्त अस्तित्व होतं त्याचं. फक्त ते व्यक्त झालेलं नव्हतं ते. हं. तर ह्या पद्धतीने आपण त्याला समजू शकतो आपण त्याला. आणि हे कधीपर्यंत चालू राहतं? तर जोपर्यंत व्यक्तीला मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत ते चालू राहतं. म्हणून आपल्याला हे समजणं आवश्यक आहे, की जेव्हा अ, आपलं वैदिक साहित्य आपल्याला सांगतं ना 84 लक्ष प्रकारच्या योनी आहेत. तिकडे व्यक्तीला कोणत्याही ह्याच्यामध्ये जन्म मिळू शकतो. तर आपण समजू शकतो, की ह्या सगळ्या योनींमधनं फिरता-फिरता इतक्या वेळा म्हणजे ब्रह्मदेवाच्या 100 वर्षामध्ये म्हणजे 100 इंटू 360 म्हणजे 36,000 आणि एवढ्या वेळा आपल्याला जन्म मिळालेला आहे. कॉन्स्टंटली जन्म मृत्यू हे चालूच राहतंय आपलं. तर एवढ्या वेळा जन्म आपल्याला मिळाला आणि हे तर फक्त 36,000 ब्रह्माचा दिवस दिवस रात्राचं ड्युरेशन झालं. एका दिवसामध्ये सुद्धा आपण किती वेळा मरतो आणि जिवंत होतो, नवीन जन्म मिळतो. तर आपले किती करोडो करोडो जन्म झालेले आहेत. त्यानंतर एवढ्या जन्मांनंतर आपल्याला मनुष्याचं शरीर मिळालं आहे. मे बी असंही असेल की आधीच्या आयुष्यामध्ये सुद्धा मनुष्याचं शरीर मिळालं असेल. पण ह्या आयुष्यात जे मनुष्याचं शरीर मिळालंय, ह्या शरीरामध्ये तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, एक संधी मिळाली आहे भगवद्गीता शिकण्याची, कृष्णाची भक्ती करण्याची आणि हे जन्म मृत्यूचं चक्र आहे त्याला संपवण्याची. त्यामुळे आता तुम्ही विचार करा 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये जेव्हा कृष्ण बोलतो मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. हजारो हजारो जन्मानंतर एखादी व्यक्ती माझ्याकडे यायचा प्रयत्न करते आणि अशा हजारो हजारो व्यक्तींमध्ये एकच व्यक्ती माझ्यापर्यंत येऊ शकते. आपण समजू शकतो दुर्मिळता काय आहे ते ह्याच्यावरनं आपण समजू शकतो. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्माचा सुदुर्लभ. 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात बोलतो की बहुनाम म्हणजे भरपूर भरपूर जन्मानंतर जी ज्ञानी व्यक्ती असते ती माझ्या शरणी येते आणि असे खूप कमी लोक आहेत. आता तुम्ही ब्रह्मदेवाचं आयुष्य समजल्यावर तुम्ही हे समजू शकता की जेव्हा करोडो करोडो वर्षांचं आयुष्य जे ब्रह्मदेवाचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला करोडो करोडो जन्म आपण घेतले असतील आणि दर दिवशी आपल्याला नवीन नवीन शरीर मिळतंय. म्हणजे हजारो हजारो वेळा आपण शरीर घेतोय, नवीन शरीर घेतोय. त्या एवढ्या जन्मांनंतर आज कोणत्या एका जन्मामध्ये आपण असे समोर बसलेलो आहोत कृष्णाची भक्ती करायला, भगवद्गीता शिकायला. तर ही संधी किती दुर्मिळ आहे हे समजू शकतो आपण. आणि मग ह्या संधीचा किती चांगला वापर केला पाहिजे हे त्यावरनं आपण समजू शकतो. तर आता खरं ह्या पद्धतीने जर आपण शिकलो तर आपल्याला समजू शकतं की कृष्णाने ब्रह्मदेवाचं आयुष्य आणि ब्रह्मलोकाचं डिस्ट्रक्शन क्रिएशन बद्दल का एवढं सांगितलेलं आहे आणि का म्हणजे ते एवढं तो म्हणजे आपल्याला शिकवण्याचा पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, का करतोय ते. हं. ह्याच्यामुळे आपल्याला जाणीव होते की भौतिक गोष्ट अनित्य आहे म्हणून. हं. आणि ते जे काही त्याचं अस्तित्व आहे ते अस्तित्व क्षणिक आहे. तो त्याचा जो भौतिक कोणतीही गोष्ट असते त्याचा हा स्वभाव समजणं आवश्यक आहे ते. हं. ही म्हणजे एक अशी स्ट्रॉंग पद्धतीने कृष्ण आपल्याला शिकवतोय आपल्याला. हं. ज्याचे शरीर जन्म आणि मृत्यूच्या अधीन असतात, तसंच तोपर्यंत ही सृष्टी चक्रीय चालू राहते आणि त्याचं प्रलय होतो, विनाश होतो. हे चालूच राहतं इकडे.
कितीही ब्रह्मलोक दीर्घायुषी असला तरी सुद्धा तो डिस्ट्रक्शन होतं. त्यामुळे इकडे आपल्याला वैराग्य निर्माण होऊ शकतं आणि त्या वैराग्याला प्रोत्साहन देण्याकरता कृष्ण हे सांगतोय. म्हणून तो कॉन्स्टंटली बोलतोय दुःखालयम अशाश्वतम. आणि जेव्हा आपल्याला कळतं की बाबा हे दुःखालय आहे, हे अशाश्वत आहे, हे शरीर सुद्धा मरणार आहे, नवीन शरीर घेतलं तर ते सुद्धा मरणार आहे, त्याचा सुद्धा विनाश होणार आहे, त्यानंतर ब्रह्मदेवाच्या पोटी जाऊन परत नवीन शरीर दुसऱ्या दिवशी मिळालं, ते सुद्धा नश्वर आहे आणि अशी प्रत्येक शरीर नश्वर आहे, हे जेव्हा आपल्याला समजू शकतो त्यावेळी मग नित्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्याकडे आपण चालायलाच प्रयत्न करतो. मग आपण भगवंताबद्दल माहिती मिळवतो. मग आध्यात्मिक जगतात प्रवेश करायचा प्रयत्न करतो भक्तीद्वारे. हरे कृष्ण. चला, तर कोणाला काही प्रश्न आहे का? खूप झालं आज, टेक्निकल जरा जास्ती झालं. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. प्रभू, अहंकार आपण जे म्हणतो ते अहंकार म्हणजे ते एक सुरुवात पण अहंकाराने होते आणि शेवटी सुद्धा अहंकारच होतो. तर ते अहंकार ज्याप्रमाणे ऑब्विसली प्रसिद्धी आपण म्हणतो आणि जे मीपणा असतो तो अहंकारामुळे येतो. पण आता ह्या प्रोसेसमध्ये अहंकार सुरुवात आणि शेवट असं समजा धरलं तर अहंकार खरोखर वाईट असतो का? अहंकाराचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे खरा अहंकार आणि एक असतो खोटा अहंकार. खरा अहंकार म्हणजे तो खरा अहंकार ह्या अँगलने आपण जेव्हा बघतो ना, आपल्याला अहंकार ह्या शब्दाचा जो अर्थ कळतो त्या पद्धतीने तो नाही आहे. तो खरा अहंकार म्हणजे आपलं इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. ओके. कृष्ण काय बोलतो 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. सनातन बोलतोय म्हणजे काय, हे जीव जे आहेत हे सनातन आहेत. दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये सुद्धा अर्जुनाला कृष्ण हेच म्हणालेला की हे सर्व राजे ते तुझ्या तुझ्या समोर आहेत, हे असा कधीही कोणताही काळ नव्हता की हे अस्तित्वात नव्हते आणि कधीही कोणता असा काळ नसणार आहे की हे अस्तित्वात नसतील. तिकडे तो आत्म्याबद्दल सांगतोय. म्हणजे काय, आत्मा कॉन्स्टंटली अस्तित्वात असतो, कधीच अस्तित्वात नाही असं नाही आहे तो. आणि ह्याच्यामुळे आपण समजू शकतो की आपण आणि कृष्ण हे वेगळे वेगळे आहोत. हे समजणं का आवश्यक आहे, कारण काही निर्विशेषवादी असतात ज्यांना असं वाटतं की मोक्ष म्हणजे आत्मा भगवंतामध्ये म्हणजे जे निराकार रूप आहे भगवंतांचं, त्या निराकार रूपामध्ये विलीन होतं. विलीन होतंचा अर्थ काय आहे की त्यांना वाटतं की आत्म्याचं अस्तित्व संपुष्टात येतं जेव्हा विलीन होतो तेव्हा. पण कृष्ण आपल्याला इथे कन्फर्म करतोय की असा कधीही कोणताही काळ नव्हता की तुम्ही अस्तित्वात नव्हता किंवा नसणार तुम्ही. म्हणजे कृष्ण कन्फर्म करतोय की तुमची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी ही नित्य आहे. ओके. ती जी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे त्याला खरा अहंकार म्हणतात. पण आपण काय झालंय, आपण जेव्हा शरीर आपल्याला मिळतं त्यावेळी आपण शरीरालाच आपण स्वतः असं समजतो. व्यक्तीला हे समजत नाही की आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. त्यामुळे तो शरीर म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच शरीर, शरीर म्हणजेच स्वतः असं समजतो. त्याला खोटा अहंकार म्हटलं जातं. तर जो अहंकार भौतिक जगामध्ये येतो, आपण येतो आणि त्यावेळी जो अहंकार आपण घेतो तो खोटा अहंकार असतो. त्यामुळे जेव्हा सृष्टीच्या भौतिक जगाच्या बाहेर जेव्हा जातो आपण मोक्षाच्या वेळेला, त्यावेळी जो अहंकार आपण देऊन टाकतो तो पण खोटा अहंकार दिला जातो. पण आपलं अस्तित्व कधी संपुष्टात येत नाही. आत्मा म्हणून जे आपलं अस्तित्व आहे ते कधीच नष्ट होत नाही, ते कधी संपुष्टात येत नाही. हरे कृष्ण. ठीक आहे, हरे पटलं? प्रभू हरे कृष्ण. प्रभू हो, वेळ झालेला थँक्यू. आहे, पण आणखी एक प्रश्न मी पुढच्या वेळेस घेऊ शकतो. हॅलो, हां, बोल. तुम्ही एकदा आठवते मला, तुम्ही ते संकर्षण आणि नंतर पुन्हा ते, तर ते पण सांगितलेलं ऍज अ पार्ट ऑफ क्रिएशन, तर ते ह्याच्यात कसं एम्बेड होणार म्हणजे तुम्ही, तर तर ते पण. ओके, अगदी संक्षिप्त रूपात सांगतो मी.
तर काही लोकांना तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटू शकेल मी जे बोलतोय ते त्याबद्दल. पण म्हणजे तुम्ही म्हणजे हे जे मी सांगतोय ना हे शास्त्राद्वारे आलेलं आहे. हं. त्यामुळे भलेही तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते खोटं नाहीये ते. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. पण त्यांना माहिती नाहीये आणि आपण जेव्हा 9वा अध्याय शिकू ना त्यावेळी आपण बघूया सात्वत तंत्र म्हणून एक कॅटेगरी ऑफ बुक्स आहेत. त्याच्यामध्ये एक बुक येतं नारद पंचरात्र, नारद मुनींनी सांगितलेलं तंत्र. ओके. त्याच्यामध्ये नारद मुनी 3 विष्णूंचं डिस्क्रिप्शन देतात. विष्णुस्तु त्रीणी रूपाणी असं बोलतात ते. ओके. त्यामुळे हे कन्फर्म होतं की विष्णू, आपल्याला वाटतं विष्णू एकच आहे पण त्याचे ते 3 प्रकारचे विष्णू आहेत. मग त्यांची उत्पत्ती कशी होते, तर सगळ्यात आधी जो असतो तो कृष्ण आहे. आणि आपण हे कसं समजू शकतो, तर 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण बोलतो मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाहीये. आणि कृष्णापासून पहिल्यांदा बलराम येतात. बलरामांपासून नंतर एक पहिलं चतुर्व्यूह येतं. त्याच्यामध्ये संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न असे 4 अवतार आहेत. त्या संकर्षणाला मूळ संकर्षण म्हटलं जातं. ओके. आणि त्या मूळ संकर्षणापासनं नारायणांची उत्पत्ती होते. त्या नारायणापासून अजून एक चतुर्व्यूह येतं, जे संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि वासुदेव हे येतं. त्या नंतरच्या जे दुसरा संकर्षण आहे त्याला महासंकर्षण म्हटलं जातं. त्या महासंकर्षणापासून महाविष्णूची उत्पत्ती होते. त्या महाविष्णूपासून गर्भोदक्षायी विष्णूची उत्पत्ती होते आणि त्या गर्भोदक्षायी विष्णूपासून क्षीरोदक्षायी विष्णूची उत्पत्ती होते. आणि हा क्षीरोदक्षायी विष्णू म्हणजे आपल्या हृदयात असलेला स्थित असा परमात्मा. ओके. ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जेव्हा 9व्या अध्यायात जाऊ ना त्यावेळी आपण शिकून घेऊया. माझ्याकडे मी डॉक्युमेंट केलेलं आहे, ते पण मी ते आपल्या ग्रुपवरती पोस्ट करतो मी. ओके. तर ह्याच्यापासनं मग हे सगळं विष्णू तत्व म्हटलं जातं. एक असतं कृष्ण तत्व, संकर्षण ते चतुर्व्यूहापर्यंत, आणि नंतर असतं विष्णू तत्व, मग नंतर जीवतत्व असतं, शिवतत्व असतं, ब्रह्मतत्व असतं, वेगळी वेगळी ही आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज ऑफ लिव्हिंग एंटिटीज आहेत ह्या. आपण येतो जीवात्म्याच्या कॅटेगरीमध्ये. आपण नित्य आहोत, आत्माच्या रूपाने आपण नित्य आहोत, पण आपण कॉन्स्टंटली दास आहोत. आपण जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. आपलं स्वरूप, आपले जे ओरिजिनल आयडेंटिटी आहे ते आपण कृष्णाचे दास आहोत. आपण ती आयडेंटिटी आहे आपली. आय होप मी तुमचा प्रश्न समजलो आणि उत्तर देऊ शकलो. हो प्रभू, समजलं. हरे प्रभू, हे कृष्ण. 4 संकर्षण टाकले ऍक्च्युली, आणि त्याच्यामध्ये जी दुर्गा असते, तुम्ही ती एंट्री सांगितली बघा, आजचे 4 लेवल हा सांगितले लेवल ऑफ हा डिस्ट्रक्शन. हा. तर दुर्गा आणि हे 4 जे सांगितले, मूळ संकर्षण आणि जे महासंकर्षण, त्याच्यामध्ये हे दुर्गाचं तुम्ही सांगितलं बरोबर. पॉइंटवर, ते कसं म्हणजे लिंकिंग होईल? तर दुर्गा माता ही म्हणजे क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये आणि मेंटेनन्सच्या प्रोसेसमध्ये विष्णूला असिस्ट करत राहते ती कॉन्स्टंटली. तर हे सगळं जे मटेरियल वर्ल्ड आहे ना, आपल्याला वाटतं हा फक्त पृथ्वी आणि बाकी हे युनिवर्स आहे म्हणजे एक मटेरियल वर्ल्ड आहे, नाही. तर असे अनेक अनेक ब्रह्मांड आहेत. आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडांचं जे मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे ती दुर्गा माता करते. तर कोणत्या जीवाला कोणतं त्याचं कर्म आहे, त्याच्या काय इच्छा आहेत, त्याला काय शिक्षा मिळाली पाहिजे, काय चांगलं मिळालं पाहिजे, काय आनंद, काय दुःख मिळालं पाहिजे, ह्या सगळ्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनच्या बेसिसवरती ते ॲडमिनिस्ट्रेशन करत राहते. आणि प्रत्येक जीवाचं कर्म आणि इच्छा यांच्या बेसिसवरती ते कोणत्या ब्रह्मांडात घालायचं, कोणतं शरीर द्यायचं, कधी शरीर संपायचं, हे सगळ्याचं मॅनेजमेंट ती करत राहते. ओके, हरे कृष्ण. म्हणजे दुर्गा मातेला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. उगीचच नाही ना आपले पूर्वज दुर्गा मातेची पूजा करायचे. फक्त गंमत काय होती तिथे, की दुर्गा मातेला सर्वे सर्वा असं समजून पूजा करायची. पण दुर्गा माता स्वतः कधी बोलली नाहीये की मी सर्वे सर्व आहे म्हणून. ती नेहमी स्वतःला कृष्णाची सेवक म्हणूनच प्रेझेंट करते ते. हरे कृष्णा. हरे कृष्ण.
तर भेटूया पुढच्या आठवड्यात. माहिती मला भरपूर प्रश्न तरी मनात राहिले असतील आणि ही एका दृष्टीने हे चांगलं पण आहे. आपल्याला अजून नवीन नवीन ज्ञान मिळवता येईल आपल्याला. पण हे तुम्हाला अगदी सांगतो मी, आत्ता आपण फक्त ग्राउंड फ्लोअरवरती आहोत. अजून भरपूर डिटेलमध्ये भागवतममध्ये ह्याबद्दल नॉलेज दिलेलं आहे. ते ह्या स्टेजला मी तुम्हाला सांगितलं ते समजण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आपण जसं जसं पुढे जाऊ तसं हळूहळू आपण बघू ते, शिकू त्याबद्दल. चला, हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभू, दंडवत. दंडवत प्रणाम. भेटूया पुढच्या हरे आठवड्यात. कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. Hare Krishna